राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेला गती द्यावी। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच स्वप्न साकार होईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ येईल। प्रत्येक दुकान स्वदेशीनं सजवलं पाहिजे। अभिमानानं घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे। अभिमानानं घोषित करा ही स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो, पंतप्रधान मोदींचा सल्ला। जीएसटी मध्ये कपात केल्यानं एमएसएमईना मोठा फायदा होईल। आपली उत्पादनं जगात सर्वोत्तम असली पाहिजे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे। देशाला जे काही हवंय, जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं ते आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे, मोदींचं वक्तव्य। जीएसटीच्या बदलांसंदर्भात दुकानदार उत्साहित आहेत, त्याचा मला आनंद आहे। ते ग्राहकांना देण्यासाठी काम करतायत। आम्ही नागरिक देवभव या मंत्राने पुढे जातोय, मोदींचं वक्तव्य। 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली। यावर्षी सरकारनं 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली, तर कल्पना करा की मध्यमवर्गीयांच्या जीवनात किती बदल झाला, मोदींचं वक्तव्य। एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यामध्ये उतरलं आहे। देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेता नवीन जीएसटी सुधारणा लागू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उद्यापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू होईल। जीएसटी महोत्सव तुमची बचत वाढवेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोककलेचं केंद्र असावं, लोककलेसाठी निधी असावा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भिवंडी विकास आराखड्यामध्ये बाधितांना मोबदला द्या, आमदार रईस शेख यांची मागणी। भिवंडी विकास आराखडा बिल्डर धार्जिना, तर भिवंडीतल्या स्थानिकांचा गंभीर आरोप। हिम्मत असेल तर गॅजेटचा जीआर रद्द करून दाखवा, मराठ्यांची ताकद दाखवतो, महेश डोंगरे यांचा वडेट्टीवारांना धमकीवजा इशारा। जीआर रद्द करण्याची वडेट्टीवारांनी केली होती मागणी। सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्याने आंदोलन उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। पुण्यामध्ये गुडलक चौकात मागच्या 6 दिवसांपासून आंदोलन। ओबीसींच्या लढाईमध्ये सामील न होणाऱ्याला धडा शिकवा, ओबीसींच्या लढाईत सहभागी न होणाऱ्याला विरोधक मानू, विजय वडेट्टीवार यांचं भंडाऱ्यामध्ये वक्तव्य। पडळकरांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर, पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, पडळकरांच्या विरोधातल्या आंदोलनाला प्रत्युत्तर। भुजबळांच्या बीड मेळावा फलकावरून हाके गायब, ओबीसी आंदोलनामध्ये फूट पडल्याची बीडमध्ये चर्चा। भुजबळांच्या उपस्थितीमध्ये 28 तारखेला ओबीसींचा महाएल्गार मेळावा। जालन्यामध्ये धनगर समाजाचं आंदोलन, एसटीतून आरक्षण मिळावं अशी मागणी। जालन्यामध्ये धनगर समाजाच्या उपोषणाचा 5वा दिवस, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते दाखल, तर दीपक बोर्डांचं जालन्यामध्ये उपोषण सुरू। उतण्यानं काकांना टाळलं, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वामध्ये शरद पवारांना टाळलं। अजित पवारांकडून नेतृत्वात मगर मोरे आणि स्वतःला श्रेय। अहो पडळकर हे वागणं बरं नवं, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची टीका, तर जयंत पाटलांविरोधातल्या टीकेला प्रतिक्रिया। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन 27 सप्टेंबरला होणार। ऐतिहासिक पथसंचलन, सरसंघचालक मोहन भागवत कथा संचलनाचे अवलोकन करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल, ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर, हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप, ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाचा संताप। शेतकऱ्यांबद्दल सरकारची भूमिका, दुटप्पी पंचनाम्यानं शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत, तर वडेट्टीवारांची महायुतीवर टीका। मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात, पराभूत झालो तरी शिंदे आणि फडणवीस माझ्या पाठीशी, काम न करणारे जातीपातीवर जिंकून येतात, माजी आमदार सदा सरवणकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींचा खर्च येतो, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। परमेश्वराचे मोठे उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही, महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान। शरद पवारांच्या आणि भाजपचे आजी माजी खासदार समोरासमोर, नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून वाद, बाळ्यामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात जुंपली, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक्स अकाउंट हॅक, शिंदेंच्या टीमकडून हे अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न, अकाउंट पुन्हा एकदा रिकव्हर झाल्याची माहिती।
पिंपरी चिंचवडमध्ये भाद्रपद बैलपोळ्याच्या निमित्तानं अजितदादांनी बैलजोडीचं पूजन करावं, पदाधिकाऱ्यांचा आग्रह. बैलजोडीचं व्यसन धरत अजितदादांनी केलं फोटो सेशन. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज. यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. नागपूरच्या कॉलेजच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रकार स्टंटबाजी करत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा दावा. तर सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालन्याच्या दौऱ्यावर. गेल्या 15 वर्षांमध्ये काँग्रेसचा कोल्हापूरमध्ये फक्त भ्रष्टाचार. खासदार धनंजय महाडिकांची काँग्रेसवर टीका. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता हवीच, धनंजय महाडिकांचं वक्तव्य. नाशिकचं पंचवटी गोळीबार प्रकरण. भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून अटक. गेल्या आठवड्यात फुलेनगर येथे तरुणावर गोळीबार. जरांगेंच्या बैठकीमध्ये अचानक मधमाशांचा हल्ला. बैठकीमध्ये आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा. जरांगेंना तत्काळ उपस्थित मराठ्यांनी बाजूला काढलं. मधमाशांच्या हल्ल्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक. खेड तालुक्यातील काळू सोसायटीच्या सभेत गोंधळ. 65 वर्षांनंतर देखील संस्था तोट्यातच असल्यानं सभासद नाराज. संस्थेच्या चेअरमननंच सभेतून पळ काढल्यानं गोंधळ. मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर दगडफेकीचं प्रकरण. दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती. मंत्री सावे मनोरुग्णाला उपचारास द्यायचे पैसे केवळ 500 रुपये दिल्यानं मनोरुग्ण होता नाराज. मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाच्या घरांच्या किमती 10% कमी होणार. समितीकडून आठवडाभरात अहवाल सादर केला जाणार. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शिक्षणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. तात्काळ कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. पुणे पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीनं तयारीला वेग. निवडणुकीसाठी लागणार तब्बल 24,000 कर्मचारी. आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांमध्ये नाराजी. स्थापन झालेल्या समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत साधू महंतांनी व्यक्त केली नाराजी. शिरूर चाकण महामार्गावर रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ. अमरावतीच्या दिवसामध्ये 7-12 कागदपत्रांची फसवणूक. तिलोसाच्या तहसील कार्यालयामध्ये फसवणुकीचा प्रकार. तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अमूल प्रोडक्टच्या किमती कमी होणार. अमूल बटर, तूप, आईस्क्रीमच्या किमती कमी होणार. तब्बल 700 पेक्षा अधिक उत्पादनांच्या किमतीमध्ये घट करण्याचा निर्णय. पैठणमध्ये महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरामध्ये तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं ग्रामसभेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीविषयी चावडी वाचन करावं. धाराशिवमध्ये सुनील नागणे यांचं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन. नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी स्पर्धेमध्ये घेतला सहभाग. कोल्हापूरमध्ये आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गेची रूपं. योगेश मोरे यांनी काढली अनोखी कलाकृती. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दिलासादायक पाणीसाठा. विहार तलाव 100% भरला. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात निषेध. कार्यकर्त्यांच्या वतीनं पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील. हिंगोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची बढती रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्यांना बढती कशी मिळते, सवाल उपस्थित. पैठणमध्ये कला केंद्र बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक. बंद न केल्यास सरपंचासह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. आज 2025चे शेवटचे सूर्यग्रहण. ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटं. भारतात मात्र सूर्यग्रहण दिसणार नाही. शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. गोव्यातील महालक्ष्मी देवीच्या मंदिराला भव्य सजावट आणि विद्युत रोषणाई. तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सव काळात एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार. गर्दीचं नियंत्रण. भाविकांची संख्या. हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केलं जाणार.
वाशीमध्ये शारदीय नवरात्रोत्सवासाठी दुर्गा माता मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात मूर्तिकार व्यस्त. पावसाळी मूर्त्यांना रंग देताना अनेक अडचणी. वाशी येथील बेकायदा इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नाला सरकारची बगल. स्पष्टीकरणाऐवजी याचिकेवरच कोर्ट. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. उद्याही अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर. माजी नगरसेवकांच्या घेणार भेटी. रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम. द चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन. नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो युवा रनचं आयोजन. तर नमो युवा रन मध्ये मंत्री गिरीश महाजन हे देखील झाले सहभागी. बीडमध्ये देखील नमो युवा रनचं आयोजन. स्पर्धेला मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धेला बीड शहरातील युवकांची मोठी उपस्थिती. साताऱ्यामध्ये नमो युवा रन 2025ला नागरिकांचा प्रतिसाद. 2000 पेक्षा अधिक स्पर्धकांसह शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे देखील स्पर्धेत सहभागी. डोंबिवलीमध्ये रंगणार रासरंग शारदीय नवरात्रोत्सव. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून डीएनसी रोडवर शाळेच्या मैदानावर या सोहळ्याचं आयोजन. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासाठी ब्लॉक सलग 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार. तर ब्लॉकच्या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम. पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सप्टेंबर अखेरीस होणार निवृत्त. दिल्ली ते मुंबई अशी लोको पायलट म्हणून केली शेवटची सफर. मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उभारणार नवा प्रकल्प. 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धीकरणाची क्षमता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन करणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या लांजामध्ये गृहिणीनं घराच्या अंगणामध्ये फुलवली झेंडूच्या फुलांची बाग. 500 झेंडूंच्या लागवडीमध्ये मिळाले 20,000 रुपयांचे उत्पन्न. बर्फाच्या किमतीमध्ये प्रतिटन 65 रुपयांची वाढ. परिणामी मासळीचे दरही वाढणार असल्याचं मत्स्य व्यावसायिकांचं मत. मासे खवयांना अधिक किंमत मोजावी लागणार. पुण्यामध्ये देवींच्या शक्तीस्थळ दर्शनासाठी विशेष पर्यटन बस सेवा. भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक. आरक्षण बचावसाठी आदिवासी समाज आक्रमक. तर 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा. हिंगोलीच्या बेलोरा गावात भर पावसाळ्यामध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती. पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा. कुळगाव बदलापूर बजबपुरी असुविधांमुळे नागरिकांची दुर्दशा. उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे. सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशांना विकासकाने 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश. सबाळेमध्ये पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग. आगीमध्ये 6 दुकानं जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दिली साक्षरता चाचणी. 42 माओवाद्यांनी घेतला सहभाग. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये मनूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचा डीजेवर ठेका. व्हिडिओ व्हायरल. ग्रामस्थ आक्रमक. पाटण तालुक्यात कोयनागर परिसरामध्ये रानभाजी महोत्सव. शेकडो शेतकऱ्यांचं स्टॉल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणामध्ये वाढ. तरुणांनी केलं आंदोलन. तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर केले गंभीर आरोप. कराडमधील सुरली या ठिकाणी 351 रक्तदात्यांचं रक्तदान. महिलांचा मोठा सहभाग. मंत्री शंभूराज देसाईंची रक्तदान शिबिराला भेट. कल्याणमध्ये दमदार पावसाला सुरुवात. नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर कायम राहिल्यास सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता. पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे करत जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल. जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजार यांची माहिती. लातूरमध्ये पावसानं. अमरावतीला अतिवृष्टीचा फटका. 1,23,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 1,68,533 शेतकरी अतिवृष्टीनं बाधित. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. पूर्णा तालुक्यात 98 मिलीमीटर पावसाची नोंद. सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी. ओला दुष्काळ जाहीर करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ. पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. सोयाबीन पीक पाण्याखाली.
साताऱ्याच्या खटाव माणमध्ये पावसाचा कहर. येरळवाडी धरणातून तब्बल 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. शेतीचं मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर कायम. नदीवरील पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्कही तुटला. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपला. आमदार अभिजित पाटील यांनी केली अतिवृष्टी आणि पुरानं झालेल्या नुकसानीची पाहणी. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राज्यातील काही भागामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. जालन्यामध्ये मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीची बबनराव लोणीकरांनी केली पाहणी. मंठा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे प्रकरण. बीडमध्ये अतिवृष्टीनं पिकांना फटका. शेतकरी हवाल देईल. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. अतिवृष्टीनं उत्पादनामध्ये घट होणार. ढगफुटीमुळे कामठवडामध्ये शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त. नाल्याला पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं. आम्हाला जगण्यासाठी आधार द्या. पीडित शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानं सकल भागामध्ये साचलं पाणी. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर नाराजी व्यक्त केली. भिवंडी तालुक्यातील कुरुंद या ठिकाणी अनुदानित युरिया खताचा अवैध साठा उघड. 2 ट्रक युरिया केला जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सोलापूरमध्ये दुचाकी चोरी करणारे आरोपी ताब्यात. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. भाजप पक्ष पूर्ण ताकदीनं लढणार. निवडणूक उद्या जरी झाल्या तरी आम्ही तयार. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. परिवार प्रकरणी घायवळ गँगचा पोलिसांनी उतरवला माज. 5 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. गोळीबाराच्या ठिकाणी काढली आरोपींची धिंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी. अपघातानंतर पंचनाम्यासाठी मागितले पैसे. पोलिसांनी 30,000 रुपये मागितल्याचा आरोप. चालकाचा व्हिडिओ व्हायरल. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ. पोलिसांनी 72 तासात मोबाईल चोरी केली उघड. 7,34,000चे मोबाईल जप्त. आरोपीलाही ठोकल्या बेड्या. सिंधुदुर्गच्या झाराप येथे बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न. या प्रकरणातील 5 संशयित पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 27 एटीएम कार्ड, 4 मोबाईल, कार आणि अन्य साहित्य जप्त. अमरावतीमध्ये पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या नर्सवर अत्याचार. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. परिसरात खळबळ. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आरोपी जेरबंद. आरोपीला अमरावतीतून अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. बरदार मालवाहू टेम्पोची गाड्यांना जोराची धडक. सोसायटीच्या आवारामध्ये हा टेम्पो शिरला तर चालक गंभीर जखमी. चालकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. परभणीमध्ये 22 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. सततच्या नापिकेमुळे आत्महत्या केल्याची माहिती. पैठणमध्ये शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू. शेतामध्ये विहिरीचं पाणी भरत असताना घडली दुर्दैवी घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये नैराश्यातून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.